पावसाळा स्पेशल चटपटीत क्रिस्पी कॉर्न करण्यासाठी लागणारे साहित्य: चवीनुसार मीठ, 400 ग्रॅम मक्याचे दाणे, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर, चवीनुसार काळी मिरी पूड, तळण्यासाठी तेल, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा काळी मिरपूड, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी. उकळत्या पाण्यात मीठ घालून यात मका घालायचा आणि साधारण 5 मिनिटं उकळी काढून घेत यातलं पाणी निथळून घेत यावर कॉर्नफ्लोअर आणि मिरपूड घालायची आणि व्यवस्थित कोट करायची. आता गरम तेलात मोठ्या आचेवर अशा पद्धतीने तळायचे. आता मसाला करण्यासाठी तिखट, चाट मसाला, जिरेपूड, मिरपूड आणि मीठ घालून तळलेल्या कॉर्नवर हा मसाला घालायचा आणि वर आवडीप्रमाणे कांदा, कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने कोट करायचं. झाले आपले पावसाळा स्पेशल झटपट क्रिस्पी कॉर्न तयार. इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये मीठ घालायचं उकळत्या पाण्यामध्ये आणि 400 ग्रॅम मी इथे मका घेते. हा मका यामध्ये घालायचा आणि हा छान आहे ना, एक खूप वेळ नाही शिजवायचा, एक 5 मिनिटं फक्त याला एक उकळी काढून घ्यायची. इथे मका आहे ना छान 5 मिनिटं उकळून घेतलेला आहे. गॅस बंद करायचा आणि काय करायचं, एक बाउल घ्यायचं. बाउलवर अशी एक जाळी किंवा चाळणी घ्यायची आणि त्यावर यातलं पाणी सगळं निथळून काढायचं आणि एक 5 मिनिटं हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. यातलं पाणी पूर्ण खाली निथळलेलं आहे. आता काय करायचं, एक 2 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आणि हे छान कॉर्नफ्लोअरने हे कॉर्न कोट करायचे. थोडंसं यामध्ये मिरपूडही घालू. कॉर्न आपण बॉईल करताना त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही. हे बघा छानपैकी हे चिकटलं जातं कॉर्नफ्लोअर कॉर्नला. हेच आपल्याला हवं आहे आणि जे जास्तीचं एक्सेस असेल ते खाली निघून जाईल पाण्यात. चला आता हे तळून घेऊयात. तेल तापवलेलं आहे. आता कॉर्नचं काय होतं ना, तेलात टाकले की ते टपाटपा फुटायची शक्यता दाट असते. त्यामुळे मका भजी, मक्याच्या रिलेटेड काही पदार्थ तुम्ही तळत असाल ना, तर ते मीडियम टू हाय हीट म्हणजे थोड्या मोठ्या आचेवर तळून घ्यायचे. आणि आता हा तेलात सोडूयात. आणि छान असा सोनेरी रंग आला, कॉर्न काढूया. हे मी जाळीवर काढते म्हणजे त्यातलं ते जास्तीचं तेल आहे ते खाली निथळेल. त्याचबरोबर जो तळलेला मका आहे ना, त्याच्यातली ही गरम हवा खालनं वरनं रिलीज होईल आणि मग तो मऊ पडणार नाही. आणि तुम्हाला असं वाटलं ना की नाही आता हा फुटतोय, तर गॅस सरळ बंद करा आणि मग काढा. मग अजिबात तो फुटत नाही. आता मका आपला तळून झालेला आहे. आता मसाला करूया. तर त्यासाठी 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला घ्यायचा, अर्धा चमचा जिरपूड, मिरपूड आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यात थोडं मीठही घालूयात. चला आपला हा मसाला देखील तयार आहे क्रिस्पी कॉर्नचा. आता हा तळलेला मका कॉर्न सगळे काढूयात. बघा मस्त झालेत, खुसखुशीत एकदम. आता यामध्ये हे स्पाइस मिक्स जे आपण तयार केलं होतं हे घालायचं, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर खूप सारी. आणि हे फक्त आता हे बघा